ओठाने सुद्धा खाता येईल इतकी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवूयात होळी स्पेशल। तर सुरुवातीला पुरण बनवण्यासाठी मी 1 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे। डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून हिला 2 तासासाठी चांगलं भिजून घ्यायचं। 2 तासानंतर कुकर मध्ये डाळीचे 3 पट पाणी घ्यायचं, त्यामध्ये भिजून घेतलेली डाळ टाकायची, थोडंसं तेल आणि हळद टाकून झाकण लावण्याच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या। 6 ते 7 शिट्ट्यामध्ये डाळ छान अशी मऊसूत शिजली जाते। डाळीमधलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं। डाळ परत कुकर मध्ये टाकून मॅशरनी मॅश करून घ्यायची। आता जेवढी डाळ तेवढंच गूळ किंवा साखर घ्यायची, ती यामध्ये टाकून चांगली मिक्स करायची आणि गॅसवरती ठेवण्याला घट्ट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। या पद्धतीचा चमचा छान असा उभा राहिला तर समजायचं पुरण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे। यामध्ये वेलची, बडीशेप आणि जायफळ पूड टाकायची आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर हे पुरण चाळणीमधून एकदा छान असं बारीक करून घ्यायचं। परफेक्ट असं पुरण बनून तयार झालेलं आहे। आता आपण यापासून पोळी बनवूयात। तर मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। पिठाचा गोळा घ्यायचा, त्याची छान अशी वाटी तयार करायची, त्यामध्ये बसेल तेवढं पुरण भरायचं आणि याला व्यवस्थित असं बंद करायचं। याला हाताने छान असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे पुरण सगळीकडे छान असं पसरलं जातं। नंतर सुकं गव्हाचं पीठ लावायचं आणि छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची। आता तवा चांगला गरम करायचा, त्यावरती पोळी टाकायची। वरच्या साईडने बबल्स आल्यानंतर ही पोळी पलटून घ्यायची आणि पोळीला तेल किंवा तूप लावून ही पोळी छान अशी भाजून घ्यायची। तर अगदी मऊ लुसलुशीत, ओठाने सुद्धा खाता येईल इतकी मऊसूत अशी पुरणपोळी बनून तयार झालेली आहे। पोळी सोबत कटाची आमटी आणि दूध खायला एक नंबर लागते। तर तुम्ही पण या पद्धतीची पोळी होळीसाठी नक्की करून बघा।